नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डेली वेअरच्या साडीसाठी सुंदर छोटी पफ स्लीव्ज बघणार आहोत। त्याचं कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असे शिलाईच्या रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथे मी 4 फोल्ड अस्तर घेतले आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। एका वेळी दोन्ही स्लीव्जचं कटिंग इथे आपण करणार आहोत। स्लीवची उंची आहे 6.5 इंच आणि त्याला खाली 1 इंचची पट्टी मी जोडणार आहे। तर 6.5 इंचच मी इथे उंची घेतलेली आहे। बंद बाजू त्याची माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। बंद बाजूकडून 5 इंचचं मार्किंग केलंय आणि ती लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। त्याच्या पुढे चेस्टचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचे। तर इथे 30 साइजच्या ब्लाउजसाठी मी हे केलंय। तर 8 इंच मार्किंग करून घेतले। पुढे 5 इंच सोडून पुढे 8 इंच केले। कॅप हाईट दिली 3 इंच, आतमध्ये आले 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथून असा स्लीवचा शेप दिलेला आहे। हा आकार इथे मॅच करून घेतला। त्यानंतर चांगला पफ यावा त्यासाठी इथून वरती 1 इंचावर मार्किंग केलंय आणि ही लाईन इथे अशी जॉईन करून घेतली, जो पहिला स्लीवचा आकार होता त्याला। आता 5 इंच सोडून पुढे जेवढी स्लीवचा राऊंड आहे त्याच्या निम्मा घ्यायचा। तर 10 इंच आहे, 5 इंच घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन हे मार्किंग करून घेतलं। आता केलेल्या मार्किंग प्रमाणेच कटिंग करून घ्यायचे। तर इथे 2 स्लीव्ज कट होणार आहेत आपले। इथे माझं जॉईंट आहे त्याच्यामुळे इथे मी कट करून घेतलं। तर हे 2 स्लीवचं कटिंग झालेलं आहे। आता सेम असंच आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घ्यायचं। तर इथे मी मेन फॅब्रिक बघू शकता, थोडं थोडं एक्स्ट्रा घेतलंय साइडने। आता खाली मेन फॅब्रिक उलटं ठेवलंय आणि त्याच्यावर अस्तरची स्लीव्स ठेवून सगळीकडून त्याला जोडून घेतले। जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून टाकलेलं आहे। आता सेंटरचं मार्किंग केलं आणि जे 5-5 इंच दोन्ही बाजूला एक्स्ट्रा घेतलं होतं त्याचं सुद्धा मार्किंग केलं। याच्यावर आता प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। घालताना छोटे छोटे प्लेट्स घालायच्या आहेत। तर जे 5 इंचाचं पहिलं मार्किंग आहे तिथून प्लेट्स घालायला सुरुवात करायच्या। ते दुसरं जे 5 इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत प्लेट्स घालायच्यात। एकदम छोटे छोटे प्लेट्स घालायच्या आहेत। तर इथे बघू शकता मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आता ह्याच्या अपोजिट साइडला प्लेट्स घालून घ्यायच्यात आणि त्याचं डायरेक्शन अपोजिट असलं पाहिजे। एकमेकांच्या विरुद्ध दोन्ही बाजूचं जे डायरेक्शन आहे प्लेट्सचं ते असलं पाहिजे। अशा प्रकारे इथे पण घालून घेतल्यात। आता खाली फोल्ड पट्टी लावणार आहे मी। तर ही पट्टी एक कट करून घेतली आणि त्याला पेपर पेस्टिंग लावून घेतलेलं आहे। 3 इंचाची ही पट्टी आहे। खाली दंडघेर जेवढा आहे त्याच्या निम्म आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तर इथं 5 इंच दंडघेर आणि 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 7 इंच, म्हणजे टोटल 14 इंचाची ही पट्टी आहे। आता जी स्लीव्ज आपण तयार केली होती ती आणि ही जी पट्टी आहे त्याचं सेंटरला सेंटर मॅच करायचं आणि सेंटरपासूनच जोडायला स्लीव सुरुवात करायची। इथे जर जास्त झालं तर आपल्याला एखादी प्लेट्स इथे टाकून घ्यायची आहे, पण आता कापड कुठलंच कट नाही करायचं। सेम तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा कापड जास्त होत असेल तर एखादी प्लेट इथं घालून घ्यायची आहे। बघू शकता इथे दाखवले तसं। आता हे जोडून घेतलं। आता हे टर्न करून घेतली पट्टी आणि त्याच्यावर दाब शिलाई देऊन घेतली। तर अशा प्रकारे ही पट्टी लावल्यामुळे फिनिशिंगमध्ये एकदम पट्टी लागली जाते। आता अर्धा इंच फोल्ड केलं आणि परत एकदा फोल्ड केलं। ही 1 इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे आणि अगदी कडेने इथं स्टिच करून घ्यायचे। बघू शकता छान असा पफ इथे क्रिएट झालेला आहे। आणि आता ही जी लेस आहे साडीला जशी बॉर्डर आहे तशीच इथे ब्लाउज पीसला पण थोडी होती। तर मी असे 2 पीसेस त्याचे वेगवेगळे करून घेतलेत आणि इथे मी ही लावून घेणार आहे, त्याच्यामुळे त्या स्लीव्जला गेटअप छान येईल। तर अशा प्रकारे इथे मी फोल्ड केली ती आणि लावून घेतलेली आहे। त्याला दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आणि थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं साइडने। तर अशा प्रकारे ही स्लीव्ज आपली तयार झाली। तर ती ब्लाउजला जोडण्यासाठी त्याचा जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो इथे थोडासा देऊन घ्यायचा आहे। बघू शकता पफ किती छान आलेला आहे। आता इथे मी ब्लाउज घेतला आणि त्याची जी फ्रंटची बाजू आहे तिथे फ्रंटच्या बाजूकडेच फ्रंटची बाजू आली पाहिजे। अशा प्रकारे इथे शोल्डरच्या सेंटरला ठेवायचं आहे आणि इथून स्लीव्ज जोडून घ्यायचे। तर इथे पण वरच्या बाजूला समजा जास्त होत असेल कापड तर एखादी प्लेट टाकून घ्यायची आहे। कापड कुठलंच कटिंग करायचं नाहीये। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे जोडून घेतलेलं आहे। अजिबात ओढायची नाहीये स्लीव्ज, ती व्यवस्थित पुरते, कुठेच कमी जास्त होत नाही। या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं असेल तर असंच मी इथे लावून घेतलं
आता फिटिंगसाठी इथे मी फिटिंगचे जे धागे दिसतातले ते दिसू नये त्याच्यामुळे अशा प्रकारे इथे मी फिटिंग केलेलं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, सरळ बाजूकडेच टिप मारून घ्यायची आहे. अशी सरळ बाजूकडेच पहिल्यांदा टिप मारून घ्यायची. जे एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि परत आतल्या बाजूने टिप मारून घ्यायचे. तर अशा प्रकारे जोडल्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग आपली छान येते. तर अशा प्रकारे ही पफ स्लीव्स तयार झाली. घातल्यानंतर फिटिंगला खूप छान बसलेली आहे. तर तुम्हाला ही शिवायची असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की शिवून बघा. आणि व्हिडिओ आवडला, जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. याच्या आधीसुद्धा मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.